माध्यमातून संभाजीनगर म्हणून तर झालेलंच होतं, पण कागदोपत्री इथे साईच्या इन्स्टिट्यूटमध्ये ते झालेलं नव्हतं. म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर नॅशनल स्पोर्ट डेच्या निमित्ताने आज आपण हे संभाजीनगर म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि आदरणीय आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजींच्या विजनने इथून पुढे आता दरवर्षी नॅशनल स्पोर्ट डे हा संपूर्ण देशभरामध्ये शाळा कॉलेज किंवा प्रत्येक शहरामध्ये तालुक्यामध्ये आता 3 दिवसासाठी साजरा करण्यात येणार आहे. कारण की जसं आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की येणाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला ऑलिम्पिक पण इथे होस्ट करायची आणि त्याचबरोबर कॉमनवेल्थ गेम्ससाठी सुद्धा आपण इंडिया आता बिडिंगसाठी तयारी करतो आहे. तर एवढे मोठे इव्हेंट जेव्हा आपला इंडिया होस्ट करणार आहे तर त्यासाठी आपल्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर स्पोर्ट्ससाठी आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स कल्चरला पण तेवढंच आपल्या पुढे घेऊन जायचं आहे. आणि आजच्या युवकांसाठी स्पोर्ट्सचं महत्त्व त्यांना पटवून द्यायचं आहे. म्हणून आदरणीय प्रधानमंत्रीजींनी 15 ऑगस्टला सुद्धा नॅशनल स्पोर्ट्स पॉलिसीबद्दल सुद्धा लाल किल्ल्यावरनं सांगितलं. स्पोर्ट्सबद्दलही कसं आपल्याला अवेअरनेस करता येईल किंवा ग्रासरूटचं टॅलेंट आपल्याला कसं पुढे आणता येईल की जे येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या देशासाठी एक सॉफ्ट पॉवर म्हणून स्पोर्ट्स काम करेल इतर देशांसमोर. आणि त्याचबरोबरने आता क्रीडा मंत्रालयाने सुद्धा निर्णय घेतलेला आहे आदरणीय मोदीजींच्या सांगण्यावरनं की प्रत्येक खासदाराने सांसद क्रीडा महोत्सव सुद्धा घ्यायचा आहे. आणि त्याचं रजिस्ट्रेशन आजपासून सुरू होतं आहे. डिसेंबरपर्यंत हा क्रीडा महोत्सव घ्यायचा आहे प्रत्येक सांसदने. आणि शक्य झालं तर प्रत्येक विधानसभेमध्ये पण आपल्या जे विधायक आहे किंवा जे आपले आमदार आहेत त्यांनी पण घेतला तर खूप चांगलं होईल. कारण की सांसद क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रासरूटचं टॅलेंटला एक प्लॅटफॉर्म मिळेल. आणि त्याचबरोबरने आपल्या भागातले जे काही खेळ आहे, कारण की बऱ्याचशा राज्यांचे वेगळे खेळ आहे, तर ऑलिम्पिकच्या खेळासोबत सुद्धा आपले जे ट्रॅडिशनल गेम्स आहे जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये मातीतली कुस्ती खेळली जाते, कबड्डी खेळली जाते, खो खो खेळला जातो. तर या बाकीचे जे ट्रॅडिशनल आपले इंडिजिनियस गेम्स आहेत त्यांना पण कसं वाव मिळवता येईल ह्या महोत्सवाच्या माध्यमातून. आणि स्पोर्ट्सला आपण या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचू शकतो. तर त्याची सुद्धा सुरुवात आजपासनं होत आहे. तर असं मी जाहीर करते. नक्कीच इथे कराड साहेब आहे ते सुद्धा त्यांच्या मतदारसंघात घेतील. मी सुद्धा माझा जो मतदारसंघ आहे तो रावेर आहे, तर रावेरमध्ये सुद्धा मी क्रीडा महोत्सव सांसद क्रीडा महोत्सव सुद्धा मी घेणार आहे. तर अशा विविध प्रकारच्या योजना आता भारत सरकारच्या माध्यमातून क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून स्पोर्ट्ससाठी जे जे करणं शक्य होईल ते अवेअरनेस आम्ही पूर्णपणे करायचा प्रयत्न करतोय. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की खेलो इंडिया ही जी योजना आहे आदरणीय प्रधानमंत्रीजींनी सुरू केली की ज्या माध्यमातून प्रत्येक ब्लॉकपर्यंत प्रत्येक जिल्ह्यापर्यंत आपण खेलो इंडियाचे सेंटर देशभरामध्ये दिलेले आहे. आणि पहिलं असं होतं की खेलो इंडिया नॅशनल गेम व्हायचे, पण त्याचबरोबरने मागच्या या 2-3 वर्षामध्ये आता जवळपास 7 ते 8 प्रकारचे खेलो इंडियाचे वेगळे इव्हेंट होत आहे. आणि आपण देशातले सगळे लोक खूप भाग्यशाली आहोत की आपल्या देशामध्ये म्हणजे नॉर्थपासून गेलो तर साऊथपर्यंत, ईस्ट टू वेस्ट गेलं तर सगळ्या प्रकारचं एन्व्हायरमेंट आपल्या देशामध्ये आहे. आज आपल्या देशामध्ये विंटर गेम पण होऊ शकतात, वॉटर स्पोर्ट्स गेम पण होऊ शकतात, त्याचबरोबरने आज आपण बघू शकतो बीच गेम पण होऊ शकतात, ट्रायबल गेम सुद्धा होऊ शकतात, पॅरागेम आपण खेलो इंडिया पॅरागेम सुद्धा घेतोय. ते असे विविध प्रकारचे युनिव्हर्सिटी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स घेतो. असे विविध प्रकारचे खेलो इंडियाच्या अम्ब्रेला खाली हे सगळे आपण खेळला प्रोत्साहन देण्यासाठी हे सगळे इव्हेंट आपण घेतो आहे. आणि महाराष्ट्र सुद्धा या सगळ्या खेळांमध्ये खूप अग्रेसर राहिलेला आहे. खूप चांगले ॲथलीट्स आपल्या महाराष्ट्रामधनं पण पुढे येताना आपल्याला दिसत आहे. आणि हे जे आपलं संभाजीनगरचं जो हे NCE आहे, जे इन्स्टिट्यूट आहे साईचं, इथे पण खूप सारे प्लेयर आता मी आज सकाळपासून इथे आहेत. बरेचसे प्लेयर आपल्या महाराष्ट्राचे सुद्धा आहेत, चांगले मेडल्स त्यांनी आणलेले आहे आणि इतर राज्यांचे सुद्धा आहेत. तर महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर हे सुद्धा एक मोठं केंद्र आपलं खेळाच्या दृष्टिकोनातनं आहे.
आणि इथल्या डेव्हलपमेंटसाठी कराड साहेब असतील त्यांनी सुद्धा आधी प्रयत्न केले आहे किंवा आम्ही सगळे प्रयत्न करतोच आणि खास करून महाराष्ट्रासाठी माझा सुद्धा प्रयत्न आहे की जेवढं आपल्याला चांगलं करून घेता येईल केंद्र सरकारच्या माध्यमातून तेवढं नक्कीच आम्ही करायचं आम्ही